आता आपण स्टिचिंग कसं करायचं टॉप आपण तो पाहणार आहे आणि आपण नेक डिझाईन करणार आहेत आणि समोरून पानगळा घेतलेला आहे आणि याची लांबी आहे 6 इंच आणि रुंदी आहे 6 इंच आणि त्याचा सेंटर काढलेला आहे आणि टॉपचा फ्रंट साईडचं सेंटर काढलेलं आहे आणि आता ह्या सेंटरवर सेंटर ठेवून आपण हे पूर्ण स्टिचिंग करून घेणार आहेत आणि मग गळा पलटवणार आहे. आता आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पाव इंचावर कट करून टाकलेले आपण आणि याला कचके मारलेले आहेत आणि याला आता नेहमीप्रमाणे असं हे आपण पलटवून घेणार आहे. हे आता आपण स्लीव्जवर आपल्याला डिझाईन करायचं त्याची आपण पट्टी आखून घेणार आहे. ही लांबीला 4 इंच घेतलेली आहे आणि रुंदीला ही 17 इंच घेतलेले आहे. 17चं सेंटर काढला 8.5. त्याच्यानंतर ही सेंटरमध्ये स्ट्रेट रेष ओढून घ्यायची वरपर्यंत. त्याच्यानंतर ही स्टिचिंग लाईनची अर्धा इंच शिलाईची आपण मार्जिन म्हणते रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर इकडनं सेंटरपासून इकडनं 3 इंच आणि इकडनं 3 इंचावर बरोबर आपण पॉईंट करून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर वरती पण आपण 3 इंचावर पॉईंट करून घेणार आहेत आणि याला कर्व आकार द्यायचा. असा कर्व आकार द्यायचा. त्याच्यानंतर इकडनं पण सेम आपण तोच आकार देणार आहे आणि ही झाली आपली स्लीव्हची डिझाईनचं मार्किंग. आणि आता आपण याचं स्टिचिंग कसं करायचं ते पाहू. स्लीव्हचं सेंटर काढलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर हे जी आपण पट्टीवर आखलेलं आहे त्याचंही सेंटरवर सेंटर हे प्रॉपर ठेवायचं आणि याला शिवून घ्यायचं आणि याच जे आपली चॉकची डिझाईन काढलेली आहे त्याच्यावर आपण शिलाई मारून घेणार आहेत आणि पलटवून घेणार. आता आपण हे आखून घेतलेलं आहे आणि त्या आकाराचा आपण हे कट करून घेणार आहे. आणि याला सरळ आपण पलटवणार आणि हे असं कचके देऊ. हे पलटवून घेतल्यानंतर याला लेसने अप्लाय केलेलं आहे आपण आणि हे डबल लेअर लावलेले आहेत आपण याचे लेसचे. त्याच प्रकारे स्लीवची पण डिझाईन केली आपण. ते पलटवून घेतलं आणि त्याच्यानंतर पलटवून घेतलेल्या याच्यावर हे परत लेस अप्लाय केली याच्या सिमिलर आणि ही डिझाईन आणि ही स्लीवची डिझाईन हे अशी दिसेल आणि बाकी मग साध्या टॉप सारखाच टॉप स्टिच करायचा आणि ही डिझाईन याच्या अशी दिसेल. याच्या पॅरलल हे डिझाईन असं दिसेल. आता हे शिवायचं कसं आपण पाहू.
प्रमाणे असं स्लीव्ज अटॅच करून घ्यायची शोल्डरला, आणि याला ही आपण शोल्डर उतरू नये म्हणून ही दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आणि हे असं दिसेल, हे फ्रंट नेक आणि ही स्लीव्ज. आता आपण साईडचे फिटिंग करू.